हा हलवा दिसायला सुंदर दिसत आहे, त्यापेक्षाही तो खायला खूप सुंदर लागतो। नक्की करून पहा। नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत। 3 मीडियम आकाराचे बटाटे उकळून घेतले आणि याची साल काढून घेतली आहे। हे वजनी मापात पाव किलो आहे। बटाटे स्मॅश करून घेते। हे बटाटे हाताने फोडून घेतले। आता त्याला स्मॅशरच्या साहाय्याने त्याला बारीक करून घ्यायचा आहे। तर तुमच्याकडे स्मॅशर नसेल तर तुम्ही हाताने सुद्धा बारीक करून घेऊ शकता। त्याच्यात बटाट्याचे गुठळ्या राहायला नको। आता हा स्मॅश केलेला बटाटा वाटीने मोजून घेतला, तो 1 वाटी भरलेला आहे। आता या पॅन मध्ये मी 3 ते 4 चम्मच तूप घालणार आहे। 4 चम्मच मी तूप घातलेला आहे। तर या तुपात मी थोडेसे काजू आणि बदाम घेतले आहे, ते घालून घेणार आहे। अर्धा मिनिट हे मी बदाम आणि काजू परतून घेतले आहे। तुमच्याकडे बेदाणा असेल तर बेदाणा घालू शकता। आता याच्यामध्ये हे आपण बटाटे स्मॅश केलेला बटाटा घालणार आहोत। याच्यासोबतच आपल्याला हे भाजून घ्यायचं तुपामध्ये। बटाट्याचा हलवा करताना शक्यतो नॉनस्टिकचं भांडं वापरायचं, म्हणजे ते चिकटत नाही। याला मंद आचेवरच छान भाजून घ्यायचं आहे। मंद आचेवरच हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे। मी इथे साजूक तूप वापरलेलं आहे। तुम्ही डालडा पण वापरायचं असेल तर वापरू शकता, पण साजूक तुपातच हा हलवा छान लागतो। हे तूप ऑफ करेपर्यंत आणि याचा रंग बदलेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे। तुम्ही पाहू शकता सुरुवातीला तूप जास्त वाटत होतं, आता बटाट्याने हे तूप सोकून घेतलेलं आहे। जेवढा छान हा बटाटा तुपात भाजला जाईल तेवढा हा हलवा खायला खूप छान लागतो। आता हा बटाटा तुपामध्ये भाजल्यानंतर सुकळला आहे। याची क्वांटिटी तुम्ही पाहू शकता, आधीपेक्षा कमी झाली आहे। याचा रंगही थोडा बदललेला आहे आणि याचा आता गोळा व्हायला लागला आहे। बटाटा आपण जेव्हा मोजला तो 1 वाटी होता। मी इथे पाव भाग म्हणजे पाव वाटी साखर यामध्ये घातलेली आहे। वजनी मापात 70 ग्राम आहे। आता याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। तुमच्या आवडीनुसार साखर येथे कमी जास्त घालू शकता, पण बटाटा जरा गोडसर असतो त्यामुळे याला साखर कमीच लागते। आता साखर घातल्यानंतर 2 ते 3 मिनिटं याला परतून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता साखर घातल्यानंतर आता हे पातळ व्हायला लागलेलं आहे। आता याला थोडं घट्ट होईस्तोवर आपल्याला ते शिजवून घ्यायचं आहे। हा हलवा खायला खूप छान लागतो। आता हे आळून आलेलं आहे, पातळ झालं होतं तर तुम्ही पाहू शकता। उपास नसेल तरी पण हा हलवा करून खाऊ शकतो। एखादी स्वीट डिश आपण बनवून खाऊ शकतो। खायला अतिशय सुंदर लागतो, करायला अगदी सोपा आहे आणि झटपट होतो। आता हे सारला जो गोळा व्हायला लागला आहे, त्याच्यामध्ये मी पाव चम्मच वेलची पावडर घालते। केसर सिरप असेल तर केसर सिरप पण तुम्ही घालू शकता। याला छान मिक्स करून घेते। 2 ते 3 मिनिटं झाले आहे। आता आपला हलवा तयार आहे। आता इथे एका बाउल मध्ये आपण काढून घेऊ। तुम्ही पाहू शकता हा बटाट्याचा हलवा छान रसरशीत आणि छान असा सॉफ्ट झालेला आहे। हा हलवा दिसायला सुंदर दिसत आहे,
त्यापेक्षाही तो खायला खूप सुंदर लागतो. नक्की करून पहा. आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटू पुन्हा अशाच नवीन नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.